गाईज, तर हा माझा नवीन घराचा बाहेरशी व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता. मी आज हा माझा नवीन घर थोडा आतमधनं दाखवणार, तुम्हाला रिव्हील करणार आहे. तुकाराम निवास आमच्या आजाशी नाव ठेवलेलं आहे. तर कंटिन्यू राहा बघत माझ्या पुढे ब्लॉगमध्ये. तर ही पार्किंग एरिया आहे. खाली कपडे वगैरे धुवायला तिथे नलबिल काढून ठेवलं. स्टोरेज रूम आहे ना साईडला. वरती तो चपलं ठेवायला वगैरे बुटं वगैरे ठेवायला केले. तर इथनं आता डायरेक्ट आपण वरती जाऊ. चला आता इथनं वरती जाऊ. समोर मंदिर आहे विठोबा रखुमाईचं. ह्या शिड्या आमच्या. ही पहिलीच राधाकृष्ण, ही बहिणीची चॉईस होती. ही टाईल्स मध्ये एकदम बघा. त्याच्यानंतर हा आलो आता फर्स्ट फ्लोअर. फर्स्ट फ्लोअर अजून काम चालूच आहे. आलं व्हिडिओ न आलं. आमचं मामा पोरं आहेत. लाईट चालू करतो. किती लाईटी लाईटी चालू करू एकदम. ती याची लाईट लाव. टीव्ही जवळची. टीव्हीला पण खालशी दिले लाईटीचा. चल परत एकदा बघू आपण कसा वाटतंय. तर आमचा हॉल बघा कसा वाटतंय. आमचा हॉल चादरी इथे ठेवल्या तिथंच टाटा विटा. थोडंसं काम बाकी आहे अजून. हे झुंबर, दोन साईडला 2 झुंबर आहेत. फॅन, आमचं मंदिर. इथेशी नाही तशी तो भाऊच पळाला आहे. इकडे बघ याला वेळेला असतं बाई. नाही हो डायनिंग टेबल आहे. तर तशी धामा मी दाखवतो तुम्हाला. बस तशीच राहा. आपला डायनिंग टेबल मस्त रेडी जावा. ती प्लेन देते. बघून झाली तुमची ती. तिकडं टीव्ही युनिट. जॅगवार आहे खाली. त्याला तर म्हणतच असा ग्रुप. हा ग्रुप तिकडनं खिडकी आहेत. इकडं सगळं सामान ठेवलं आहे. ते बाहेर त्याच्या पुढं हे साईडवर मध्ये नका यावं. मध्ये नका. हा गाड्याला आहे. दोन्ही साईडशी ठेवलं. इकडे आहे बेडरूम. हा फर्स्ट फ्लोअरचा आई पप्पाचा बेडरूम.
इकडे पण लाइटिंग. इकडे वॉर्डरोब केलाय. इथे पण सामान आहे. ह्याला लाईट आहे. वरच्या मध्ये दाखवतो मी तुम्हाला. ड्रेसिंग टेबलला आहे घाला लावली. माणसं आहेत आमची. एसी लावलेली आहे. अजून चालू आहे. इकडे ह्या साईडला किचन, इकडं बाथरूम. पहिला इकडं जाऊया आपण. हा लाइटिंग वाला मिळालेला आहे इकडनं. तर हा बटन दिसतंय, ह्याच्यावरती जर क्लिक केला ही एक लाईट, परत केला ही दुसरी लाईट, ही तिसरी लाईट. 3 लाईटी आहेत मिररमध्ये. तर बघू शकता तुम्ही. मस्त एकदा फोटो करायला लय भारी. चल बंद झालं. हा बाथरूमचा एरिया. त्यानंतर इकडं आला किचन. बघा घोडा. हे किचन एरिया. किचन एरिया केली बिली तशी ठेवलं. फ्रीज ठेवला. स्पेशल आमचा ॲक्वाडी. ॲक्वाला एकदम राजासारखा बनवले. मला फुल सिक्युरिटी दिले. त्यानंतर हे सगळं किचन मधला सामान यांचा. गॅस आहे. इकडे वॉशिंग मशीन ठेवलं वाटतं बाहेर. नळ ठेवलाय तर इथे वॉशिंग मशीन येईल. तर हा फर्स्ट फ्लोर झाला आमचा. फर्स्ट फ्लोअरवरून आपण जाऊया कुठे, सेकंड फ्लोअरला. इथे आई पप्पा राहतील. चला माझा सेकंड फ्लोअरवर जाऊ. त्या बाटलीला मध्ये ठेवल्या सगळ्या. अरे लाईट नाही लावली वाटतं वरची. कालो कालो सगळं सगळं कालो कालो होता. आता लाईट पण आली. नाही आला. सुरुवातच बारण्या दोन बारण्या ठेवल्या. हा सेकंड फ्लोअरचा हॉल आहे. खाली केलेला असंच 2 BHK करणार होतं, पण हॉल बारीक होता म्हणून खाली 1 BHK ठेवला. जो हॉल मोठा राहिला पाहिजे ना. तर चला आता ह्या साईडला आहे माझं बेडरूम आणि या साईडला आहे भावाचं बेडरूम. तो पलाला लाजून द्यायला. भावा बेडरूममध्ये माझं बेडरूम हमेशा भरलेलं असतं. इथं पण भरलेलंच आहे. सगळं कपडं आधीच सोप्यावर काढून ठेव. खुर्ची ठेवली मध्ये. ही बघ, ही आमची बाई बघ. लाव लाव लाईट लाव, लाईट लाव. अरे लाईट लाव. मला तर काला लाईट लाव. मला लाव. मला माझ्या मदतीला माझं टीम मेंबर आलेले आहे. तर हा माझा बेडरूम. ह्याच्यामध्ये कमी हे ठेवलं. खाली मोठा वाला होता तर इथे 2च केलं. हे बघ कपडे आहे. कपडे पेंट ठेवले आहे. त्याच्यानंतर हा पण इकडे आहे. सेम पडदा.
आता इकडनं जाऊ. हे भयानो काय करता. ही तशी एक बाथरूम आहे ते वॉशरूम बाथरूम. इथं पण सेम मिररची सिस्टम आहे. अच्छा सेम ठेवला एकदम मिसिंग. हा भावाचा रूम. भावासला दिले एकदम नवीन बेडरूम दिले. हे आपला नवीन सोफा दिले. मग मला जुना देऊन ठेवले. इनको दर्द बहुत है लेकिन बता नहीं पा रहे. इनको पीड़ा बहुत है. जे नाइंसाफी केले माझ्यावरती. सरासर नाइंसाफी केले. बटणं चालू केली नव्हते सगळी. हा याचा कपडे राहतील. आणि याची बॅल्कनी मोठी. ही ॲक्च्युली माझीच आयडिया आहे. तिकडून उघडचं माझी बॅल्कनी. हो बघा इथनं डायरेक्ट बाहेर. आता कालोख आहे ना व्ह्यू जरा दिसून येणार ना. चला आतमध्ये जाऊ. हा आमचा सेकंड फ्लोअर झालेला आहे. तर खाली वाटतं आमची माणसं आलेली आहेत. बघूया. कसं वाटतंय. कसं वाटलं तुम्हाला आमचं घर. छान वाटतं ना. इतनी खुशी मारता का मला तुम्ही. काय केलं. माझी चुकी काय होईल. ठीक है तो सुधर जाओ. सुन लो मेरी बात. ठीक है थोड़े मैनर सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो और अपना काम धंधा ढूंढो कोई. ठीक है ये क्या है. तर गाईज कसा वाटला माझा काय म्हणतो त्याला सुंदर असा घर. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट पण करा. आणि जुन्या घराची व्हिडिओ आहे मी ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवीन. म्हणजे घर बांधायच्या अगोदरची व्हिडिओ आहे. तर नक्की ती पण व्हिडिओ बघा. आणि असाच सपोर्ट करत राहा माझ्या चॅनेलला जेणेकरून मी अजून ग्रो होईन. तर धन्यवाद.